उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्रावर जणू काळोख पसरला आहे। हा धक्का इतका मोठा आहे की राज्याच्या राजकारण आणि समाज जीवनात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही। अशा शब्दात काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी अजित पवार यांना आदरांजली वाहिली। आमदार पाटील यांनी आज शुक्रवारी बारामतीत जाऊन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनेत्रा पवार, आमदार रोहित पवार, पार्थ पवार, जय पवार यांची भेट घेत पवार कुटुंबियांचं सांत्वन केलं। यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आमदार सतेज पाटील यांनी आमचे पक्ष वेगवेगळे असले तरी अजित पवार यांनी वैयक्तिक संबंध सातत्याने जोपासल्यामुळे त्यांच्या जाण्याने मला वैयक्तिकरित्या बसलेला हा धक्का शब्दात व्यक्त करण्याच्या पलीकडचा असून अंतःकरण सुन्न करून टाकणारा असल्याचं सांगितलं। यावेळी आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील यांनीही पवार कुटुंबियांचं सांत्वन केलं। प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री स्वामी समर्थ सेवक मंडळाच्या वतीने रविवारी 1 फेब्रुवारीला 6 वाजता पंचगंगा नदी घाट परिसरात स्वामी नामस्मरण सोहळा आयोजित करण्यात आलाय। या सोहळ्याला कोल्हापुरातील स्वामी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन मंडळाच्या वतीने अरुण गवळी आणि गुरुदेव स्वामी यांनी केलंय।